नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनिल लहाने विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। खरं तर ही व्हिडिओ लेक्चर सिरीज चालू आहे। वर्ग 12वीसाठी तुमच्या आवडीचा विषय ग्रंथालय शास्त्राचं हे 5वा भाग तुमच्या समोर येतो आहे। या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मागच्या भागामध्ये आपण भारतीय ग्रंथालय संघाबद्दलची माहिती पाहिलेली आहे। ग्रंथालय संघ किती महत्त्वाचे आहे या संदर्भातली माहिती आपण पाहतो आहोत। मागच्या भागात ग्रंथालय संघाबद्दल, भारतीय ग्रंथालय संघाबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे। आता या भागामध्ये थोडं पुढे जाऊया आणि इतर देशामध्ये असणारी महत्त्वपूर्ण कोणती ग्रंथालय संघ आहेत का? हो आहेत। मग ती कोणती आहेत, त्यांचं काम काय चालते याचा थोडक्यात आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत। हा भाग आहे 5वा भाग आहे। या 5व्या भागामध्ये या ग्रंथालय संघाबद्दलची माहिती असणार आहे। जाऊया, सुरुवातीला पाहूया सर्वात प्रथम राष्ट्रीय स्तरावरचे ग्रंथालय संघ। मग अमेरिकेमध्ये ग्रंथालय संघ आहे का की जो ग्रंथालयाच्या अडचणी प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत असेल? हो आहे। मग कोणता ग्रंथालय संघ आहे तर तो आहे, फार महत्त्वपूर्ण आहे आणि तो आहे ALA। बघा, तुम्हाला दिसत असेल, फार सुंदर इफेक्ट्स तुमच्यासाठी देतो आहे। अमेरिकन लायब्ररी असोसिएशन, फार सुंदर इफेक्ट्स तुमच्यासाठी तयार केलेला मला माहिती आहे। चांगल्या गोष्टी स्मरणात राहतात आणि त्या चिरकाल टिकतात। माझाही उद्देश तोच आहे की चिरकाल हा विषय तुमच्या स्मरणामध्ये राहावा आणि म्हणूनच हे घेऊन आलेला अमेरिकन लायब्ररी असोसिएशन। मग आता हे काय आहे? ही तर एक सगळ्यात जुनी आणि महत्त्वपूर्ण ग्रंथालय संघटना आहे। ही संघटना 1876 मध्ये, बघा याच्यामध्ये तुम्हाला वर्ष दिसत असेल, जो लोगो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वर्ष दिसत असेल की 1876 मध्ये या संघटनेची स्थापना झालेली आहे। आणि ही संघटना स्थापन करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जर भूमिका कोणाची होती तर ती होती जागतिक ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर मेलविल ड्यूई। नाव लक्षात ठेवा, डॉक्टर मेलविल ड्यूई। खरं तर त्यांचं फार मोठं नाव होतं डॉक्टर मेलविल काशोत लुईस ड्यूई, असं भलं मोठं नाव होतं, पण त्यांनी त्यांचं काय केलं, शॉर्ट फॉर्म तयार केला आणि डॉक्टर मेलविल ड्यूई असं सुपरिचित झाले, जगभर प्रसिद्धीस पावलेले आहेत। खरं तर जेव्हा आपण वर्गीकरण पद्धत शिकणार आहोत तेव्हा वर्गीकरण पद्धतीमध्ये मेलविल ड्यूईबद्दलची माहिती येणार आहे। सध्याला आता आपण पाहणार आहोत की हे जे ALA आहे, ही जी संघटना आहे, ही संघटना जी स्थापन झालेली आहे, या संघटनेचं हेडक्वार्टर जे आहे ते आहे शिकागो। येस, आपण पाहूया की शिकागो शहर 11 सप्टेंबर 1893 मध्ये जिथं विश्व धर्म परिषद आयोजित केली गेली होती आणि या परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारे स्वामी विवेकानंद यांनी त्या सभेमध्ये ऑल माय ब्रदर अँड सिस्टर्स असं शब्द उच्चारून सगळ्या सभेला जिंकलं होतं। यस, तीच सभा, तेच शहर शिकागो। हे बघा, तुम्हाला दिसत असेल हे शिकागो शहर, हे सुंदर चित्र तुम्हाला दिसत असतील, हे आहेत शिकागो शहराची चित्र। ठीक आहे, चित्रांना योग्य वाटत नाही, चला आपण काय करूया, त्याचं व्हिडिओ आपण पाहूया त्या शहराचं। फार सुंदर शहर आहे, फार सुंदर शहर। संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये हे सुंदर चित्र तुम्हाला या ठिकाणी दिसते आहे। या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून हाच एक मोठा फायदा आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टी आता पाहू शकतो। बरोबर आहे, वर्गामध्ये मला हे सांगता येत नव्हतं, पण आता मात्र मी तुम्हाला ही प्रत्येक गोष्ट या ठिकाणी दाखवू शकतो। हे शिकागो शहर, या शिकागो शहराचं सुंदर चित्र आहे। पुढचा व्ह्यू पाहूया। हे पहा, फार सुंदर दिसते ना, फार सुंदर चित्र आहे हे आहे। तर हेच ते शिकागो शहर। या शहरामध्ये स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणातून ओजवत्या भाषा शैलीमधून भारतीय धर्माचं तत्त्वज्ञान जगाच्या नकाशावर आणण्याचं महत्त्वपूर्ण काम केलेलं आहे। अशा या शहरामध्ये या ALAची मुख्यालय आहे, हेडक्वार्टर्स आहे। मग हे ALA स्थापन करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी भूमिका बजावलेली आहे ती आहे डॉक्टर मेलविल ड्यूई। जागतिक ग्रंथालय शास्त्राचे जनक ज्यांना म्हटलं जाते ते आहे डॉक्टर मेलविल ड्यूई। हे मेलविल ड्यूई आहेत। अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क शहरातील ॲडम सेंटर येथे 10 डिसेंबर 1851ला त्यांचा जन्म झाला। त्यांच्या
आईचं वडिलाचं नाव जॉनल आणि इलिझा ग्रीनी डुई या दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेलं हे सगळ्यात शेवटचं अपत्य. फार हुशार, फार ब्रिलियंट. आणि असं म्हणतात की शेवटचे अपत्य ही चणचणीत असतात, चुणचुणीत असतात. तर हेच ते लहानपणापासून प्रखर बुद्धिमत्ता लाभलेली डॉक्टर मेलविल डुई यांच्याबद्दलची डिटेल माहिती आपण दशांश वर्गीकरण पद्धत जेव्हा शिकणार आहोत त्यामध्ये मी हे सगळं सांगणार आहे. पण आता हे मेलविल डुईंच्या प्रयत्नामधून त्यांनी एक कॉन्फरन्स आयोजित केली होती आणि या कॉन्फरन्समध्ये 1876ला ALA अर्थात दी अमेरिकन लायब्ररी असोसिएशनची स्थापना झालेली आहे. एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर डॉक्टर मेलविल डुई यांच्या प्रयत्नातून हे संघटन स्थापन झालेलं आहे. या संघटनेच्या माध्यमातून जगामध्ये सगळ्यात मोठी असणारं ही ग्रंथालय संघटना आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून ग्रंथालयाच्या वेगवेगळ्या प्रश्नांना सोडवण्यासाठी, वेगवेगळ्या अडचणी सोडवण्यासाठी ही संघटना कार्यरत आहे. एक वेगवेगळे विभाग आहेत. याच्यामध्ये या अमेरिकन लायब्ररी असोसिएशनचं जर कार्य आपण पाहिलं तर यांचं कार्य महत्त्वपूर्ण कार्य आहे की शालेय ग्रंथालयांना मदत करणं. पहा, जीवनामध्ये शालेय स्तर हा फार महत्त्वपूर्ण असतो. कारण शालेय वयामध्ये जे संस्कार मुलांवर घडले जातात तेच संस्कार आयुष्यभर राहतात. लक्षात ठेवा मित्रांनो. आणि म्हणून शालेय जीवन फार महत्त्वपूर्ण आहे आणि शालेय जीवनामध्येच विद्यार्थ्यांना ग्रंथालयाची ओळख व्हावी या दृष्टिकोनातून काय उपाययोजना केल्या पाहिजेत या संदर्भातलं कार्य, फार मोठं कार्य या ALAचं आहे. ठीक आहे. नंतर पुढचं कार्य पाहूया. पुढचं कार्य आहे महाविद्यालयीन व संशोधन ग्रंथालयांना सहकार्य करणे. ज्या पद्धतीनं शालेय लेवल महत्त्वाची आहे त्याच पद्धतीनं महाविद्यालयामध्ये आलेल्या माणसाच्या विचारामध्ये परिवर्तन घडवून आणणारं जर महत्त्वाचं साधन कोणतं असेल तर ते ग्रंथालय आहे. म्हणून ग्रंथालयाबद्दलचं आणि त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी महाविद्यालयीन स्तरावरचं संशोधन कार्यामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी हे संघटन, ही संघटना अत्यंत प्रयत्नशील आहे आजही. ठीक आहे. पुढचं महत्त्वाचं कार्य पाहूया की पुढचं कार्य आहे सार्वजनिक ग्रंथालयांना सहकार्य करणे. सार्वजनिक ग्रंथालयांना सहकार्य करणं फार महत्त्वपूर्ण की ज्या देशामध्ये सार्वजनिक ग्रंथालय ही समृद्ध आहेत तो देश समृद्ध मानला जातो. बरोबर आहे. आणि म्हणून सार्वजनिक ग्रंथालयामध्ये येणाऱ्या अडचणी कशा पद्धतीनं सोडवता येतील याचं सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे ही ALA. या संघटनेच्या माध्यमातून सार्वजनिक ग्रंथालय भेडसावणाऱ्या अडचणी त्या नेहमी सोडवत असतात. पुढचं पाहूया. फार महत्त्वाचं ग्रंथालय आणि माहितीशास्त्राचा प्रचार व प्रसार करणे. बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे की ग्रंथालयशास्त्र हा जो विषय आला ना आपोआप नाही आलेला. हा विषय तिथून आला. सुरुवात तिथे अमेरिकेमध्ये झाली आणि ती सुरुवात केली डॉक्टर मेलविल डुई यांनी. म्हणून त्यांना ग्रंथालयशास्त्राचं, जागतिक ग्रंथालयशास्त्राचं जनक म्हटलं गेलेलं आहे. त्यांनी सुरुवात केली अमेरिकेमध्ये या ग्रंथालयशास्त्र विषयाची आणि तिथून मग ते वाढत गेलेलं आहे. म्हणजे त्यांचे प्रयत्न आज सफल झाल्याचं आपल्याला दिसते आहे आणि हे सगळं श्रेय या ALAचं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढचं सगळ्यात महत्त्वाचं आहे की एवढंच नाही तर प्रौढ नागरिकांना संदर्भ सेवा पुरवणे हे सुद्धा या संघटनेचं फार महत्त्वाचं कार्य आहे. फार महत्त्वाचं कार्य आहे. म्हणजे देशामध्ये असणाऱ्या वयोवृद्ध लोकांना कशा पद्धतीनं संदर्भ सेवा देता येतील की ज्यांना हवं असणारं पुस्तक वैयक्तिक पातळीवरून कशा पद्धतीनं पुरवता येईल, त्यांच्यासाठी कोणकोणत्या सेवा देता येतील या संदर्भातलं कार्य ALA अमेरिकन लायब्ररी असोसिएशन नेहमी करते आहे. ठीक आहे. हे अमेरिकेचं लोगो आहे आणि अशा पद्धतीनं अमेरिकन लायब्ररी असोसिएशन महत्त्वपूर्ण कार्य करते आहे. एवढंच नाही तर त्यांची विविध प्रकाशने आहेत. अमेरिकन लायब्ररीज हे त्रैमासिक आहे. तर लायब्ररी टेक्नॉलॉजी रिपोर्ट हे प्रसिद्ध होते. अशा पद्धतीने ही संघटना कार्य करते आहे. ठीक आहे. पुढे जाऊया आणि पाहूया पुढची संघटना. अमेरिकेमध्ये दुसरी एक संघटना आहे. ती सुद्धा तेवढ्याच मेहनतीनं आजही ग्रंथालय क्षेत्रामध्ये काम करते आहे. ग्रंथालयाच्या समस्या सोडवण्यामध्ये याचाही मोठा हातखंडा आहे आणि ही संघटना आहे SLA अर्थात स्पेशल लायब्ररी असोसिएशन. आता ही संघटना जी आहे ही संघटना 1909मध्ये ही संघटना अमेरिकेमध्ये स्थापन झालेली आहे आणि ही संघटना स्थापन करण्यामध्ये नेवार्क या शहरामधील सार्वजनिक ग्रंथालयाचे जे ग्रंथपाल होते
जॉन क्वाटनदाना यांच्या प्रयत्नातून ही संघटना स्थापन झालेली आहे. आजही ही संघटना इथे महत्त्वपूर्ण कार्य करणं या संघटनेचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे की ही संघटना ग्रंथालय क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर माहिती सेवांचा पाया रचण्यात या संघटनेचे फार मोठे योगदान आहे, फार मोठं. डॉक्टर मेलविल ड्युईनी ज्या पद्धतीनं ग्रंथालय संदर्भातली जी चळवळ चालवली होती ती खऱ्या अर्थानं पुढं नेण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते जॉन क्वाटनदाना यांनी ते केलेलं आहे. आणि यांनी ही संघटना स्थापन करून, ही संघटना स्पेशल नावातच आहे, स्पेशल लायब्ररी असोसिएशन. कारण स्पेशल औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रामधील ग्रंथालयांना मदत करण्याचं काम ही संघटना करते आहे. कमर्शियल आणि औद्योगिक क्षेत्राशी संबंधित माहितीचं प्रसारण करण्यात SLAची फार महत्त्वाची भूमिका आहे. आणि ही SLA वेगवेगळी प्रकाशने, संदर्भ ग्रंथ प्रकाशित करते. याच्यामध्ये डिरेक्टरी आहे, याच्यामध्ये न्यूज लेटर आहे, याच्यामध्ये मंथली प्रकाशित होणारे ग्रंथ आहेत, ट्रान्सलेशन मंथली म्हणून आहे, डिरेक्टरी ऑफ स्पेशल लायब्ररीज आहे, हँडबुक आहेत. असं विविध साहित्य, संदर्भ ग्रंथ ही संघटना प्रकाशित करते आहे. अजूनही ही संघटना कार्यरत आहे. ठीक आहे, कळालं बा. पुढे जाऊया आणि पुढची संघटना पाहूया. ती फार महत्त्वाची आहे आणि तिचं नाव आहे सिलिप, अर्थात SILIP, चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन प्रोफेशनल्स असं तिचं नाव आहे, सिलिप. खरं तर इंग्लंडमध्ये कार्य करण्या, आतापर्यंत आपण अमेरिकेमध्ये कार्य करणाऱ्या 2 संघटनेचा आढावा घेतला. आता इंग्लंडमध्ये काम करणारी ही फार महत्त्वाची आणि जुनी संघटना आहे. हिचं पूर्वीचं नाव होतं लायब्ररी असोसिएशन, LA असं त्याचं पूर्वीचं नाव होतं. पण नंतर 2002मध्ये या संघटनेचं नाव हे सिलिप असं करण्यात आलेलं आहे. सिलिप म्हणजे काय तर चार्टर इन्स्टिट्यूट ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन प्रोफेशनल्स असं त्याचं नाव आहे. ठीक आहे, तर ही संघटना आजही फार महत्त्वपूर्ण काम करते. ही ग्रंथपाल आणि माहिती क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तज्ज्ञांसाठी ही संघटना व्यावसायिक पातळीवर काम करते आहे. या असोसिएशनचे 2002मध्ये मी आत्ता सांगितल्याप्रमाणे की 2002मध्ये याचं नाव बदललं, LAचं नाव सिलिप असं करण्यात आलेलं आहे. आजही सिलिप या नावानंच ती ओळखली जाते आणि या संघटनेचं मुख्यालय इंग्लंडमधील लंडन या शहरामध्ये या संघटनेचं हेडक्वार्टर्स आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आणि पुढची संघटना पाहूया, अस्लीप. अस्लीप अर्थात ASLIB लॅब, दी असोसिएशन स्पेशल लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन ब्युरो असं या संघटनेचं नाव आहे. इंग्लंडमध्ये काम करणारी ही एक दुसरी फार महत्त्वपूर्ण संघटना आहे. या अस्लीपची स्थापना 1924मध्ये, या अस्लीपची 1924मध्ये स्थापना झालेली आहे. ही संघटना असोसिएशन ऑफ स्पेशल लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन ब्युरो या नावातून जर त्याचं लघुरूप पाहिलं तर ASLIB असं अस्लीप असं लघुरूप तयार झाल्याचं आपल्या निदर्शनास येते आहे. ठीक आहे, नंतर ही संघटना सध्या या संघटनेचं नाव दी असोसिएशन फॉर इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट हे असं केलेलं आहे. तुम्हाला जर ते नावामध्ये जर पाहत असाल तर तुम्हाला दिसत असेल मॅनेजिंग इन्फॉर्मेशन, अस्लीप आणि खाली दिलेलं आहे मॅनेजिंग इन्फॉर्मेशन. याचा अर्थच आहे सध्याला या संस्थेचंच नाव ते झालेलं आहे दी असोसिएशन फॉर इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट हे या संघटनेचं सध्याचं नाव आहे. आणि या संघटनेचं मुख्यालय हेडक्वार्टर्ससुद्धा लंडन इथेच आहे. या अस्लीपची उद्दिष्ट काय आहेत याबद्दलची आपण थोडी चर्चा करूया की अस्लीपची उद्दिष्ट आहे, पहिलं उद्दिष्ट फार महत्त्वाचं आहे, औद्योगिक क्षेत्रातील व्यावसायिक संस्थांना संशोधन कार्यात मदत करणे हे या संघटनेचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. जे औद्योगिक क्षेत्रामध्ये जी ग्रंथालय आहेत त्या ग्रंथालयामध्ये येणाऱ्या अडचणी ज्या आहेत, ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी ही संघटना आजही कार्य करते. या संघटनेचा सगळ्यात मोठा जर लक्ष या संघटनेचं कशाकडे असेल तर ते आहे संशोधनावर.
या संघटनेचं संशोधनावर फार महत्त्वपूर्ण लक्ष आहे, फार महत्त्वाचं योगदान आहे आणि त्याच्यासाठी कार्य करणारी संघटना आहे. दुसरं पाहूया, माहिती सेवांविषयी सर्वेक्षण करून त्याचा अहवाल तयार करणे. इन्फॉर्मेशन जी सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी, समस्या सोडवण्यासाठी त्याचा काय अहवाल आहे, वर्षभरामध्ये केलेल्या कामाचा तो अहवाल आणि त्याच्यावर उपाययोजना करणे ही संघटना करते आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. या संघटनेचं पुढचं उद्दिष्ट फार महत्त्वपूर्ण आहे. वरीकरण पद्धतीवर संशोधन करणे. वरीकरण पद्धतीवर संशोधन करण्याचं काम ही संघटना करते. काय ग्रंथालयामध्ये आपल्याला माहिती आहे, ग्रंथालयामध्ये तांत्रिक 2 प्रक्रिया केल्या जातात, एक तालिका आणि वरीकरण. वर्गीकरण हे फार महत्त्वपूर्ण आहे. ज्या पद्धतीचं वर्गीकरण असेल त्या वर्गीकरण पद्धतीवरच त्या ग्रंथालयाचं यश अवलंबून असते. म्हणून या वर्गीकरण पद्धती ज्या आहेत त्याच्यावर संशोधन करण्याचं काम ही अस्लीब नावाची संघटना आजही करते आहे. पुढे जाऊया. पुढचं आहे सगळ्यात महत्त्वाचं, विषय तज्ज्ञांसाठी प्रशिक्षण वर्ग चालविणे. प्रशिक्षण. जर एखाद्या घटनेमध्ये जर अडचण येत असतील, समस्या येत असतील, काही नवीन गोष्टी शिकायच्या असतील तर त्यासाठी त्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं फार महत्त्वाचं असते आणि ते प्रशिक्षण वर्ग चालवण्याचं काम ही अस्लीब संघटना करते आहे. ठीक आहे, यानंतर पुढचं पाहूया, निरंतर शिक्षण देणे. मूलाग्रह बदल करण्याचं काम ही संघटना करते की जेणेकरून त्यांच्या ज्ञानाचा उपयोग त्यांना ग्रंथालयीन सेवा देण्यासाठी व्हावा. हा महत्त्वपूर्ण उद्दिष्टे डोळ्यापुढे ठेवून ही संघटना कार्य करते आहे. तर पुढचं आहे भाषांतर सेवा देणे. भाषांतर सेवा, ट्रान्सलेशन. सगळ्यात मोठी जर अडचण कोणती असेल ज्ञान मिळवण्यामध्ये, ज्ञानाचं आदान प्रदान करण्यामध्ये, तर ती आहे भाषांतर. मग भाषांतर करण्याचं काम ही संघटना त्यांच्या पातळीवर करते आहे. एवढंच नाही तर आंतरराष्ट्रीय परिषदा व चर्चासत्रे आयोजित करणे हे सुद्धा या संघटनेचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. जोपर्यंत ज्ञान हे आपल्याला अद्ययावत करता येत नाही तोपर्यंत येणाऱ्या अडचणी सोडवता येत नाही आणि त्या सोडवायच्या असतील तर आपल्याला या अशा पद्धतीचं कॉन्फरन्स आयोजित करणं, त्याच्यामध्ये सहभाग नोंदवणं गरजेचं असते आणि ही संघटना हे काम मात्र फार पद्धतशीररित्या करते आहे. अशा पद्धतीनं ही अस्लीबची उद्दिष्टे आपल्याला सांगता येतील. ठीक आहे, अशा पद्धतीनं इंग्लंडमध्ये काम करणाऱ्या 2 संघटना कोणकोणत्या, एक आहे अस्लीब आणि दुसरी आहे सिलीब. LAचं नाव सिलीब आहे आणि दुसरे आहे अस्लीब. अशा 2 संघटना इंग्लंडमध्ये आहे. अमेरिकेमध्ये 2 संघटना आहेत, इंग्लंडमध्ये 2 संघटना आहेत. आता भारतामध्ये काही संघटना आहेत का आपण पाहिलं आहे, भारतीय ग्रंथालय संघाबद्दलची आपण माहिती घेतली आहे. परंतु त्या व्यतिरिक्त आणखी काही संघटना भारतामध्ये आहेत का की ज्या त्याच पद्धतीनं कार्य करत आहेत? तर हो आहे. आणि कोणती संघटना आहे तर ती आहे ॲस्लिक. IASLIC, ॲस्लिक अर्थात इंडियन असोसिएशन ऑफ स्पेशल लायब्ररीज अँड इन्फॉर्मेशन सेंटर्स नावाची IASLIC ॲस्लिक नावाची ही संघटना जी कोलकात्यामध्ये स्थापन झालेली आहे. 1955मध्ये या संघटनेची स्थापना कोलकात्यामध्ये झालेली आहे आणि कोलकाता शहरामध्ये या संघटनेचा विस्तार होत गेलेला आहे आणि विस्तार होता होता आज भारतभर ही संघटना कार्य करते आहे. ग्रंथालय आणि माहिती सेवा यांचा दर्जा सुधारण्यासाठी ही संस्था महत्त्वपूर्ण कार्य करताना आपल्याला दिसून येत आहे. एवढंच नाही तर विशेष ग्रंथालय, माहिती ब्युरो, प्रलेखन केंद्र यामध्ये सहकार्य निर्माण करण्याकरिता समन्वयक म्हणून भूमिका बजावण्याचं कामसुद्धा ही अस्लिक नावाची संघटना भारतामध्ये करते आहे. ठीक आहे, एवढंच नाही तर विज्ञान, तंत्रविज्ञान या क्षेत्रातील माहिती केंद्र म्हणून ही संघटना कार्य करताना आजही आपल्याला दिसते आहे. ठीक आहे, तसंच या संघटनेचं उद्दिष्ट जी मी तुम्हाला सांगितलं की संघटना कोणतीही संघटना असो की ग्रंथालय संघटना स्थापन होण्यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी उद्दिष्ट ठरलेले असतात. त्या उद्दिष्टानुसार ही संघटना कार्य करत असते. इथं सुद्धा अस्लिकची काही उद्दिष्ट आहेत. ती कोणकोणती आहेत ती आपण पाहूया. नंबर 1, ही संघटन
वाचन साहित्याचं संकलन, व्यवस्थापन आणि प्रसारण करणं हे या संघटनेचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे. ग्रंथालय ही संकल्पना कशी उदयास आली हे आपण मागे पाहिलेलं आहे की ग्रंथालय आपोआप निर्माण झालं नाही, तर ते जतन, ग्रंथ जसजसे जतन होत गेले, जसजसं त्याच्यामध्ये भर पडत गेला, तशा पद्धतीनं ग्रंथालयाचा दर्जा सुधारत गेलेला आहे. इथं सुद्धा संघटनेनं तेच महत्त्वपूर्ण उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवलेलं आहे की ग्रंथांचा संग्रह करणे, त्याचं संकलन करून त्याच्याचं मॅनेजमेंट करणे आणि ती ग्रंथ वाचकांना वाचण्यासाठी देण्यासाठी ती ग्रंथ वाचकांच्या समोर आणणं, प्रसारण करणं हे या संघटनेचं महत्त्वपूर्ण उद्दिष्ट मानलं गेलेलं आहे. दुसरं हा सुंदर इफेक्ट्स आहे. विशेष ग्रंथालय आणि माहिती केंद्र यांच्याकरिता संशोधन केंद्र म्हणून कार्य करण्याचं काम हे संघटन करते आहे. विशेष ग्रंथ, स्पेशल लायब्ररीज म्हणतो आपण. लायब्ररीचे आपण प्रकार आखलेला पाहिलेले आहेत. राष्ट्रीय ग्रंथालय, सार्वजनिक ग्रंथालय, एज्युकेशन लायब्ररी आणि स्पेशल लायब्ररी. स्पेशल लायब्ररी म्हणजे विशेष ग्रंथालय. या विशेष ग्रंथालयामध्ये संशोधनपर कार्य फार मोठ्या प्रमाणात चाललेलं असते आणि या संशोधनपर कार्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका माहिती पुरवण्याचं काम, इन्फॉर्मेशन, डेटा पुरवण्याचं काम हे संघटना आजही करताना दिसते आहे. ठीक आहे, पुढचं उद्दिष्ट पाहूया. ग्रंथालय, प्रलेखन केंद्र, माहिती यांना मदत करणे हे सुद्धा या संघटनेचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. एवढंच नाही तर विशेष ग्रंथालय आणि माहिती केंद्र यांच्यामध्ये समन्वयकाची भूमिका निभावण्याचं कामसुद्धा करते आहे. ग्रंथालय आहे, ग्रंथालयामध्ये अनेक ग्रंथ आहेत, त्या ग्रंथामध्ये असणारी अनेक माहिती आहे आणि माहिती केंद्राला हवी असणारी माहिती, त्या ग्रंथालयातली माहिती केंद्रांना पुरवण्याचं, इन्फॉर्मेशन देण्याचं, डेटा देण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून फार मोठ्या पद्धतीनं होताना दिसते आहे. विशेष म्हणजे विशेष ग्रंथालय आणि माहिती केंद्रामधील कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक कौशल्यात सुधारणा होण्याच्या दृष्टीने मदत करणे हे सुद्धा या संघटनेचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. माहिती केंद्रामध्ये जी तांत्रिक दृष्टीनं जी कर्मचारी काम करतात त्यांना ज्या काही अडचणी येत असतील, काम करत असताना तांत्रिक अडचणी येत असतील, तर त्या तांत्रिक अडचणी सोडवण्याचं कामसुद्धा हे ॲस्लिक ही संघटना करते आहे. एवढंच नाही, सुंदर ग्रंथालयीन सेवेचा दर्जा सुधारणे, पाहिलं ना, ग्रंथालयीन सेवेचा दर्जा सुधार हे सुद्धा हे संघटनेचं काम आहे. एकंदरीत जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की भारतामध्ये जी ग्रंथालयीन सेवा आहे, जी चळवळ आहे, ती चळवळ पुढं नेण्याचं काम या ॲस्लिकनं केलेलं आहे. ग्रंथालयाला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्याचं काम या ॲस्लिकने केलेलं आहे. हे सगळी संघटन जर आपण आतापर्यंत पाहिली, ही सगळी राष्ट्रीय पातळीवर काम करणारी संघटन आहे. बरोबर आहे? ठीक आहे, आता पुढं जाऊया. ॲस्लिकची प्रकाशने पाहूया. आज कोणकोणती प्रकाशनं आहेत तर ॲस्लिक न्यूज लेटर नावाचं मासिक हे प्रकाशित होते. मासिक म्हटलं की महिन्याला प्रकाशित होणारं ॲस्लिक न्यूज लेटर नावाचं मासिक ही संघटना महिन्याला प्रकाशित करते आहे. तर एवढंच नाही तर ॲस्लिक बुलेटिन नावाचं, लक्षात ठेवा नाव, ॲस्लिक बुलेटिन नावाचं त्रैमासिक चालवण्याचं काम ही संघटना करते. त्रैमासिक याला क्वार्टरली म्हणतात, म्हणजे त्रैमासिक म्हणजे 3 महिन्याला. याला नियतकालिक का म्हणतात? कारण नियमित कालावधीत प्रकाशित होणार आहे. जसं न्यूज लेटर हे मासिक आहे, मासिक म्हणजे महिन्याला प्रकाशित होणार, त्रैमासिक म्हणजे 3 महिन्याला प्रकाशित होणार. बरोबर आहे. तर नंतरचं आहे ते म्हणजे इंडियन लायब्ररी सायन्स ॲब्स्ट्रॅक्ट नावाचं वार्षिक आहे, हे वर्षाला प्रकाशित होते आणि ही प्रकाशनं ॲस्लिकची आजही चालू आहे. ठीक आहे, इथं आपण राष्ट्रीय पातळीवरची ग्रंथालय संघ संपलेले आहेत. पुढे जाऊया आणि पुढची संघटना पाहूया. आंतरराष्ट्रीय स्तरावरची काम करणारी ग्रंथालयीन संघटना आहेत का? भरपूर आहेत. त्यापैकी काही मोजक्या संघटनेचा आपण आढावा, एक ओझरती ओळख या ठिकाणी करणार आहोत. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी जर संघटना कोणती असेल तर पहिलं नाव डोळ्यापुढे येते आणि ते म्हणजे इफ्ला. इफ्ला दिसत असेल तुम्हाला? येस, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन. फार सुंदर इफेक्ट आहे. हे इफ्लाचा लोगो आहे. ठीक आहे, ही संघटना 10 सप्टेंबर 1927 मध्ये स्कॉटलँडमधील एडिनबर्ग येथे ग्रंथालय कर्मचाऱ्यांची एक परिषद भरल्या गेली आणि या परिषदेमध्ये
पूर्ण जागतिक पातळीवर ग्रंथालयाच्या संदर्भात अडचणी सोडवणारी एखादं संघटन असावं हा विचार पुढे आला आणि या विचारातून ही संघटना स्थापन झालं. म्हणून या संघटनेची स्थापना वर्ष 10 सप्टेंबर 1927 असं मानलं गेलेलं आहे. ठीक आहे. 10 सप्टेंबर 1927 मध्ये स्कॉटलँडमधील एडिनबर्ग या ठिकाणी ग्रंथालयावर चर्चा करण्यासाठी एक ग्रंथालयीन कर्मचाऱ्याची एक परिषद आयोजित केली गेली आणि या परिषदेमध्ये ग्रंथालयाच्या अडचणी सोडवणारी जागतिक पातळीवरची एखादी संघटना असावी या दृष्टिकोनातून हा विचार पुढे आला आणि म्हणूनच या इफ्लाचं स्थापना वर्ष हे 1927 असं मानलं गेलेलं आहे आणि ही संघटना स्थापन झाली गेली. तिचं नाव ठेवलं इफ्ला. इफ्ला इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन. हे बघा सुंदर इफेक्ट्स तुम्हाला इथे दिसत असेल, तुमच्यासाठीच आहे. हा जो आला लोगो हा या संघटनेचा लोगो आहे. ही संघटना स्थापन करण्यात आलेली आहे. ठीक आहे. ही संघटना सुरुवातीस इंटरनॅशनल लायब्ररी अँड बिब्लिओग्राफिकल कमिटी या नावानं ही स्थापन झाली. खरं तर ही संघटना स्वतंत्र संघटना आहे. कोणत्याही देशाचं बंधन या संघटनेवर नाही. सर्व राष्ट्रामधील ग्रंथालय संघ मिळून ही संघटना तयार झालेली आहे. या इफ्लाचं हेडक्वार्टर्स हे हेग या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. 1929 मध्ये या संघटनेचे इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन असं नामांतर करण्यात आलं. ठीक आहे. नंतर ही संघटना 1976 पासून या संघटनेचं नाव इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन असं करण्यात आलं. आजही याच नावाने ही संघटना ओळखली जाते आहे, ही फ्ला. आणि याच्यावर कोणाचं बंधन नाही आणि ही मानके तयार करण्यासाठी प्रचलित असणारी ही संघटना आहे. ही आंतरराष्ट्रीय पातळीवर इतर देशातील ग्रंथालय संघा मिळून तयार झालेली आहे. म्हणून सगळ्या देशाचे प्रतिनिधी तिथं असतात आणि त्या प्रतिनिधीच्या माध्यमातून ग्रंथालयाच्या विकासासाठी काम करणारी ही आंतरराष्ट्रीय पातळीवरची महत्त्वपूर्ण संघटना आहे. मग या संघटनेचे उद्दिष्ट काय आहेत? उद्दिष्ट आपण पाहूया. नंबर एक ग्रंथालयाच्या कामकाजात मदत करणे उद्दिष्टच आहे. ही संघटना स्थापन झालेली आहे वैयक्तिक कामासाठी नाही, तर ग्रंथालयाच्या कामकाजामध्ये कशा पद्धतीनं मदत करता येईल या दृष्टिकोनातून ही स्थापन झालेली संघटना आहे. म्हणून पहिलं उद्दिष्ट आहे की ग्रंथालयाच्या कामकाजात मदत करणं हे पहिलं आणि महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहे. ठीक आहे. दुसरं पाहूया. दुसरं फार महत्त्वाचं आहे. निरनिराळ्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर परस्पर संबंध प्रस्थापित करणे हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं आहे. ग्रंथालय संघटन म्हटलं की संघटनेमधले समन्वय असणं गरजेचं आहे. एकमेकांना सहकार्याची भावना निर्माण होणं गरजेचे आहे. म्हणून इतर राष्ट्रामध्ये सुद्धा या संघटनेचे प्रतिनिधित्व पाठवून त्यांच्यामध्ये त्या देशातील ग्रंथालय संघटनेबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर परस्पर संबंध प्रस्थापित करण्याचं उद्दिष्ट या संघटनेने धारण केलेलं आहे. ठीक आहे. पुढचं पाहूया. नंबर 3 तिसरं आहे फार महत्त्वाचं. अविकसित देशातील ग्रंथालयाच्या विकासासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था करणे फार महत्त्वाचं आहे. की काही देश आजही बघा, काही देश कंबोडियासारखे काही देश आहेत, नायजेरियासारखे काही देश आहेत, अत्यंत गरिबीमध्ये वाढणारे आहेत. तिथे शिक्षणाचा जो काही शिक्षणाची जी पातळी आहे तिथं उंचावलेली नाही. अशा ठिकाणी ग्रंथालयाच्या बाबतीत उपाययोजना करण्यासाठी तिथं काहीतरी नवीन प्रशिक्षण वर्ग निर्माण करण्यासाठी ही संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करते आहे. फार महत्त्वपूर्ण काम आहे. प्रशिक्षणाची व्यवस्था करणं हे या संघटनेचं महत्त्वपूर्ण काम आहे. पुढे जाऊया आणि पुढचं पाहूया. ग्रंथालय विकास, दुर्मिळ माहितीचं जतन, मानक निर्मिती, कॉपीराईट संदर्भात मार्गदर्शन करण्याचं कामसुद्धा ही संघटना करते आहे. कॉपीराईट्स, मानकं आणि प्रलेखन
यावर महत्त्वपूर्ण कार्य ही संघटना आजही करते आहे. आणि हे सगळं सोपं झालं कारण जगामधील इतर देशातील ग्रंथालय संघाचे प्रतिनिधी या संघटनेमध्ये असल्याकारणानं या संघाचं कार्य हे आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढत गेल्याचं आपल्याला दिसून येते आहे. पुढचं पाहूया, अत्यंत महत्त्वाचं. ग्रंथालय शास्त्रावरील संशोधनास प्रोत्साहन देणे किंवा चालना देणे. जेवढ्या आपण जर आतापर्यंत पाहिलं की जेवढ्या संघटना आहेत त्या सगळ्या संघटनेनी संशोधन कार्यावर जास्त भर दिलेला आहे. काय असं संशोधन कार्यामध्ये? कारण संशोधनाच्या माध्यमातूनच नवीन गोष्टी शिकता येणार आहेत, नवीन समस्या ज्या आहेत त्याच्यावर उपाययोजना करण्याचं काम या संशोधनाच्या माध्यमातून आपल्याला करता येणार आहे. म्हणून संशोधनावर भर दिलेला आहे आणि ते म्हणजे विशेष ग्रंथालयाच्या संशोधनावर त्यांनी जास्त भर दिलेला आहे. त्यासाठी आर्थिक मदत देण्याचं काम ही संघटना करते आहे. आजही इफ्लाच्या माध्यमातून काही रिसर्च पेपर मागविले जातात आणि ही रिसर्च पेपर प्रत्येक देशामधून जमा होतात आणि त्या रिसर्च पेपरमधून जी सर्वोत्तम अशी संशोधन पेपर आहेत अशा पेपरला सिलेक्ट केलं जाते आणि ज्यांनी ती लिहिलेली आहेत त्यांना जिथं इफ्लाच्या मार्फत जी कॉन्फरन्स भरते त्या कॉन्फरन्समध्ये आमंत्रित केलं जाते. त्यासाठी लागणारा खर्च, जाणं येणं राहणं सगळं ही संघटना करते. म्हणजे एवढं संशोधनाला महत्त्व देणारी ही संघटना आहे इफ्ला. इफ्लाची जर प्रकाशन आपण पाहिले तर इफ्ला हे जर्नल त्रैमासिक प्रकाशित होते. इफ्ला जर्नल, इफ्ला नावाचं एक जर्नल आहे ते त्रैमासिक मी आत्ता सांगितलं. त्रैमासिक म्हणजे 3 महिन्याला प्रकाशित होणार ते हे एक जर्नल प्रकाशित होते आहे. एवढंच नाही तर इफ्ला इयरबुक हे वार्षिक आहे. इयरबुक म्हणजे वार्षिक, वर्षाला प्रकाशित होणारं इफ्ला नावाचं इयरबुक आहे हे सुद्धा वर्षाला प्रकाशित होते आहे. एवढंच नाही तर इफ्ला डायरेक्टरी ऑफ असोसिएशन हे सुद्धा या इफ्लाची महत्त्वपूर्ण प्रकाशनं आहेत. एवढंच नाही तर अनेक संदर्भ ग्रंथ इफ्लामार्फत प्रकाशित होतात आणि ते तुम्हाला दिसत असतील. अनेक ग्रंथ आहेत की ही संदर्भ ग्रंथ या इफ्लाच्या माध्यमातून प्रकाशित होतात आणि आजही आंतरराष्ट्रीय पातळीवर ही संघटना महत्त्वपूर्ण कार्य करते आहे इफ्ला. ठीक आहे, पुढे जाऊया आणि पुढची संघटना पाहूया. पुढची आहे FID. तुम्ही बघा, तुम्हाला दिसेल F फॉर फेडरेशन फॉर इन्फॉर्मेशन अँड डॉक्युमेंटेशन, असं FID. CID आपल्याला माहिती आहे. यास तर हे CID नाही, हे FID आहे. FID फेडरेशन फॉर इन्फॉर्मेशन अँड डॉक्युमेंटेशन ही संघटना आहे. खरं तर 19व्या आणि 20व्या शतकामध्ये ग्रंथीय सूची आता बिब्लियोग्राफिकल कंट्रोल या दृष्टिकोनातून काम करणारे बेल्जियम येथील 2 महत्त्वपूर्ण वकील, या 2 महत्त्वपूर्ण वकिलांनी ही संघटन उभं करण्यामध्ये फार मोलाची भूमिका निभावलेली आहे. आणि म्हणून यासाठी या संघटनेचं जर स्थापना वर्ष आपण पाहिलं तर हे आहे 12 सप्टेंबर 1895 रोजी FID यांची ब्रुसेल्स येथे, बेल्जियममध्ये फार एकदम सुंदर शहर आहे ब्रुसेल्स येथे ही संघटना स्थापन झालेली आहे. या संघटनेमध्ये सुरुवातीला या संघटनेचं नाव इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बिब्लियोग्राफी असे होते. त्यानंतर 1937 मध्ये ही संघटना फेडरेशन इंटरनॅशनल डी डॉक्युमेंटेशन या नावाने ओळखली जाऊ लागली. ठीक आहे, नंतर 1986 पासून या संघटनेचं नाव इंटरनॅशनल फेडरेशन फॉर डॉक्युमेंटेशन FID या नावानं ते आजही जगभर प्रचलित आहे. FID नावाने ते प्रचलित आहे. आणि ही संघटना स्थापन करण्यामध्ये ज्या 2 व्यक्तींचा सहभाग होता ती 2 व्यक्ती, खरं तर या संघटनेला युनेस्कोकडून सगळ्यात जास्त जर आर्थिक मदत कोणाची मिळत होती तर ती युनेस्कोची या संघटनेला मिळत होती. परंतु 2002 पासून ही संघटना आता कार्यरत नाही, पण त्या अगोदर त्यांचं कार्य फार महत्त्वपूर्ण होतं. ही संघटना स्थापन करण्यामध्ये 2 व्यक्तींचा फार महत्त्वाचं योगदान होतं. याच्यामध्ये बेल्जियममध्ये
या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जर कोणते होते तर ते आहे पॉल आउटलेट आणि हेनरी ला फातेन असे दोन लॉयर बेल्जियम इथेच असणारे हे दोन लॉयर. आता याच्यामधले जे आहेत पॉल आउटलेट यांचं जर आपण नाव पाहिलं तर पॉल मॅरी गुल्सन आउटलेट असं त्यांचं नाव आहे. पण पॉल आउटलेट म्हणून ते वकील म्हणून सगळे प्रसिद्ध आहेत. एक सधन घरामध्ये, उद्योगपतीच्या घरामध्ये, बिझनेसमॅनच्या घरामध्ये त्यांचा जन्म झाला. पण दुर्भाग्य, वय वर्ष 3 वर्षाचं असताना त्यांच्या आईचं दुःखद निधन झालं आणि मग त्यांना ब्रुसेल्स येथे पुढील शिक्षण घ्यावं लागलं. लहानपणापासून हुशार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाते आणि त्यांनी ग्रंथसूची बिब्लिओग्राफिकल कंट्रोलसाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले आणि हे प्रयत्न करत असतानाच त्यांची भेट हेनरी ला फातेन आहेत वकील यांच्याशी झाली. दोघांचे विचार जुळले गेले आणि या दोघांनी मिळून या संघटनेची निर्मिती केलेली आहे. ते दुसरे आहेत हेनरी ला फातेन, आंतरराष्ट्रीय खातीचे वकील आहेत, लॉयर आहेत. आणि यांचं जर आपण काम पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की हेनरी ला फातेन इंटरनॅशनल पीस ब्युरोचे ते अध्यक्ष आहेत. 1913 शांततेचं नोबेल पारितोषिक यांना मिळालेले आहे. हेच ते हेनरी ला फातेन हे त्यांचं नाव आहे. 22 एप्रिल 1854 ब्रुसेल्स येथे त्यांचा जन्म झालेला आहे आणि 14 मे 1943 ब्रुसेल्समध्येच त्यांचा मृत्यू झालेला आहे. परंतु त्यांनी जे केलेलं कार्य आहे शांततेच्या दृष्टिकोनातून, ग्रंथालय सूचीबद्दलच्या दृष्टिकोनातून, ग्रंथालय संदर्भातच्या दृष्टिकोनातून ते अत्यंत महत्त्वपूर्ण असं कार्य आहे. आणि म्हणून 1913 जे नोबेल पारितोषिक हे या पद्धतीने हे असते, हे जे आहे हे नोबेल पारितोषिक 1913 हेनरी ला फातेन यांना मिळालेला आहे. या दोघांनी मिळून यांनी अनेक ग्रंथालयाच्या संदर्भात अनेक उपाययोजना केलेल्या आहे. याच्यामध्ये जर महत्त्वपूर्ण जर आपण भूमिका जर पाहिली असेल तर यांनी मेलविल ड्यूई यांच्या DDC या धर्तीवर आधारित वर्गीकरण पद्धत तयार करण्यासाठी परवानगी मागितली. मेलविल ड्यूईने ती परवानगी दिली आणि यांनी DDCच्या धर्तीवर असणारी दुसरी वर्गीकरण पद्धत निर्माण केली आणि तिचं नाव ठेवलं UDC, युनिव्हर्सल डेसिमल क्लासिफिकेशन तयार यांनी केलेलं आहे. ओपॅक असेल, नंतर UDC आहे, इंडेक्स कार्ड असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीवर पातळीवर या दोघांनी काम केलेलं आहे. यांनी ही तयार केलेली FID संघटना आहे. हे याचं वेबसाईट आहे. आजही तुम्ही त्या वेबसाईटला भेट देऊ शकता. वेबसाईटवर तुम्ही गेलात तर तुम्हाला यांच्याबद्दलची, या दोन व्यक्तीबद्दलची इत्यंभूत माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर पुढे जाऊया. मग ही FID स्थापन केलेली आहे. मग या FIDची उद्दिष्ट काय आहेत ते उद्दिष्ट पाहूया. तर या संघटनेचं पहिलं उद्दिष्ट सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे प्रलेखनासाठी कार्यरत असणारा प्रत्येक विभाग नेटवर्कच्या साहाय्याने एकमेकांशी जोडता यावा, यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणवणारं भाषेचा अडसर दूर करण्याचं पहिलं उद्दिष्ट या संघटनेने स्थापन केलेलं आहे. फार महत्त्वपूर्ण आहे की जर ग्रंथालयाचं जाळं निर्माण करायचं असेल, इतर देशातील ग्रंथालय संघटना जोडायच्या असतील तर इतर देशातील ग्रंथालय संघाशी असणारा जो संवाद वाढवायचा असेल तर भाषेचा अडसर आहे आणि हा भाषेचा अडसर दूर करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं योगदान या संघटनेने दिलेलं आहे. फार महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचं उद्दिष्ट पाहूया. नंबर 2, प्रलेखनाच्या संदर्भात संशोधन कार्यास प्रोत्साहन देणे. हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं. आतापर्यंत जेवढ्या संघटना पाहिल्या त्या सगळ्यांचं काम तेच आहे की संशोधन कार्याला प्रोत्साहन देण्याचं, येणाऱ्या अडचणी सोडवण्याचं. हे सुद्धा या संघटनेसुद्धा फार महत्त्वाचं काम केलेलं आहे. 2002 पासून ती संघटन कार्यरत नाही, तो भाग वेगळा. पण 2002 पूर्वी युनेस्को या संघटनेला आर्थिक मदत, मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत करत होतं. या संघटनेचं पुढचं उद्दिष्ट पाहूया. पुढचं उद्दिष्ट आहे प्रलेखनासाठी कार्यरत असणारा प्रत्येक विभाग नेटवर्कच्या साह्याने एकमेकाशी जोडणं. हे सुद्धा या संघटनेचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे. नेटवर्क तयार करण्याचं काम या संघटनेने केलेलं आहे. अनेक संघांना जोडण्याचं काम या संघटनेने केलेलं आहे, FIDने. ठीक आहे, पुढचं पाहूया. पुढचं उद्दिष्ट फार महत्त्वाचं आहे आणि पुढचं उद्दिष्ट आहे आणि ते म्हणजे या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या संस्थांमध्ये समन्वय साधणं.
या क्षेत्रामध्ये जेवढ्या आंतरराष्ट्रीय पातळीवर संघटना असतील त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम ही संघटनेनं फार मोठ्या प्रमाणावर केल्याचं दिसून येते आहे. एवढंच नाही तर पुढचं उद्दिष्ट आहे फार महत्त्वाचं की या FIDनं UDC नावाची वरीकरण पद्धत तयार केलेली आहे. म्हणजे वरीकरणावर संशोधन करण्याचं काम या संघटनेने केलेलं आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण. पुढचं उद्दिष्ट पाहूया. प्रलेखनाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावरची संस्था स्थापन करण्याचं काम या संघटनेने केलेलं आहे. म्हणजेच डॉक्युमेंटेशन जे आहे त्या प्रलेखनाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण योगदान या FIDने दिलेलं आहे. अशा पद्धतीनं ही FIDची उद्दिष्ट आहेत. आता या FIDची प्रकाशनं कोणकोणती आहेत त्याबद्दलची आपण आढावा घेऊया. तर ही FID ग्रंथसूची तयार करणं या FIDचं सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं काम आहे. अनेक ग्रंथ प्रकाशित करतात पण त्यामागे ग्रंथसूची प्रकाशित करणं हे सूची तयार करणं हे या FIDचं फार महत्त्वाचं काम आहे. एवढंच नाही तर तुम्हाला मी आत्ता सांगितलं UDC युनिव्हर्स डेसिमल क्लासिफिकेशन तयार करण्याचं काम याच संघटनेने केलेलं आहे. UDC बरोबर आहे. तर ते एवढंच नाही तर FID न्यूज लेटर नावाचं प्रकाशन होते आहे. तेवढंच नाही तर FID डिरेक्टरी नावाची त्यांनी डिरेक्टरीही तयार केलेली आहे. अशा पद्धतीनं अनेक संदर्भ ग्रंथ प्रकाशित करण्याचं काम या FIDनं केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत आपण राष्ट्रीय पातळीवरची ग्रंथालय संघ, आंतरराष्ट्रीय पातळीवरची ग्रंथालय संघ या संघाची कामं, त्यांची प्रकाशनं, त्यांची उद्दिष्ट याचा आपण आढावा घेतलेला आहे. ठीक आहे. इथं थांबूया. तोपर्यंत नेहमी सांगतो असंच घरीच राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.